नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC न्यूजच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट. अन्न व औषध प्रशासनाकडून थेट मकोका लावण्याची मागणी. जठारपेठ चौकातील वाहतूक कोंडीवर मनपाचा हातोडा. रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांवर धडक कारवाई. इलेक्ट्रिक वजन काटे केले जप्त. नो हेल्मेट नो एंट्री. जिल्हाधिकारी कार्यालयात दुचाकी स्वारांची नाकेबंदी. ट्रॅफिक पोलीस अचानक आले ऍक्शन मोडवर. वलगाव येथे किरकोळ वादातून 2 तरुणांची हत्या. 5 मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. भातकुली बस स्टँडवरून थरारक पाठलाग. तुरळक पावसाच्या सरी ग्रामीण भागात व्हायरल आजारांचे थैमान. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालय हाऊसफुल. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण महाराष्ट्रात खळबळजनक उडवून देणाऱ्या अकोल्यातील बनावट गुटखा निर्मिती फॅक्टरीचा अखेर भंडाफोड झाला. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC न्यूजने या प्रकरणातील अनेक कच्चे दुवे चव्हाट्यावर आणल्यानंतर आता या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळत आहे. अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणात थेट मकोका लावण्याची अधिकृत मागणी केली आहे. गुटखा निर्मिती, साठवणूक आणि वितरण अशा संपूर्ण सिंडिकेटचा पर्दाफाश झालेला असताना या संपूर्ण काळ्या साम्राज्याचा मुख्य सूत्रधार गौरव शर्मा अद्याप फरार आहे. तो स्वतः पातळात लपला आहे की त्याला यंत्रणेनेच लपवले आहे, असा संतप्त सवाल आता अकोलेकर विचारत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत विश्वसनीय माहितीनुसार भाऊराव यांच्या मदतीने दादाराव नावाच्या एका पांढरपेशा व्यक्तीच्या दबावाखाली आणि मध्यस्थितीमुळे अकोला पोलिसांनी या प्रकरणात अत्यंत मवाळ भूमिका घेतली आहे. या बनावट गुटखा फॅक्टरीमध्ये अकोल्यातील कोणाचे पैसे गुंतले आहेत याचा तपास पोलीस का करत नाहीत, अशी विचारणा सुरू झाली आहे. राज्याचे FDA आयुक्त मुंडे यांनी 12 जून 2024 पासूनच गुटखा निर्मिती, वितरण आणि तस्करांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे थेट निर्देश दिले होते. असे असतानाही अकोल्याचे MIDC पोलीस या बनावट गुटखा फॅक्टरी प्रकरणात मकोका लावण्यास टाळाटाळ का करत आहेत, हा सर्वात मोठा अनुत्तरित प्रश्न आहे. सहआयुक्त देवानंद वीर यांनी RRC न्यूज सोबत बोलताना स्पष्ट केले की दोन्ही प्रकरणातील FIR नोंदवणाऱ्या अधिकाऱ्यांनी MIDC पोलीस स्टेशनला मकोका लावण्याबाबतचे पत्र दिले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या या भूमिकेनंतर अकोला पोलीस काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. सर, राज्याचे आयुक्त मुंडे सरांनी 12 जून 2026 पासून मकोका लावण्याचे आदेश दिले होते, तरी सुद्धा अजून गुटखा प्रकरणात मकोका लावण्यात आला किंवा का नाही लावण्यात आला? आपण गुरुवारी केलेल्या रेडमध्ये दोन्ही प्रकरणामध्ये जे आमचे FIR देणारे अधिकारी दोघांनी दोन्ही प्रकरणामध्ये मकोका लावा असे संबंधित MIDC पोलीस स्टेशनला आपण पत्र दिलेले आहे लावण्याविषयी. आपल्या बघा, जवळपास एप्रिलपासून आपल्याकडे 2च अधिकारी कार्यरत आहेत. त्यांनी जवळपास 14 कारवाया केल्या आहेत 1 एप्रिलपासून ते आजपर्यंत. आणि अधिकाऱ्याची कमतरता म्हणा, त्यामुळे थोडंसं आपण पाठीमागे आहोत, परंतु तरी 2 अधिकारी बघता मोठ्या प्रमाणात आपल्या अधिकाऱ्यांनी कारवाया केलेल्या आहेत. शहरातील सातवजोग ते जठारपेठ चौकादरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीवर अखेर अकोला महानगरपालिकेने सोमवारी सकाळी कारवाई केली. वारंवार सूचना देऊनही रस्त्यावर ठाण मांडणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर मनपाच्या अतिक्रमण पथकाने धडक कारवाई केली असून थेट त्यांचे इलेक्ट्रिक वजन काटे जप्त केले आहेत. अकोला शहरातील सातव चौक ते जठारपेठ चौकाकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या अपघाताचा आणि वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट बनला आहे. या रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्यामुळे दररोज ट्रॅफिक जामची मोठी समस्या निर्माण होती. विशेष म्हणजे महानगरपालिकेने या भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी मनपाच्या शाळेत हक्काची जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र त्यानंतरही विक्रेते रस्त्यावरच आपला व्यवसाय थाटत होते. या अतिक्रमणामुळे यापूर्वी अनेक मोठे अपघातही घडले आहेत. रोजची ही डोकेदुखी कायमची संपवण्यासाठी आज अखेर मनपाचे अतिक्रमण पथक संपूर्ण फौज फाट्यासह रस्त्यावर उतरले.
महापालिकेने थेट कारवाईचा बडगा उगारत भाजी विक्रेत्यांचे इलेक्ट्रिक वजन काटे जप्त करण्यास सुरुवात केली. आपले काटे वाचवण्यासाठी भाजी विक्रेत्यांनी मनपाच्या पथकाला विरोध केला, ज्यामुळे मनपा सुरक्षा रक्षकांना त्यांच्याशी थेट झटापटा करावी लागली. या कारवाई दरम्यान मनपाचे सुरक्षा रक्षक आणि भाजी विक्रेत्यांमध्ये तीव्र झटापट झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अकोल्यात हेल्मेट सक्तीची मोहीम पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या दुचाकीस्वारांची पोलिसांनी थांबवीत हेल्मेटची मागणी केली. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून आजपासून शासकीय कार्यालयांमध्ये हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ट्रॅफिक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून विना हेल्मेट येणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवले. शासकीय कर्मचारी आणि नागरिकांना कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी हेल्मेट घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे आणि वाहनधारकांमध्ये शिस्त निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. पोलिसांच्या या अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे विना हेल्मेट फिरणाऱ्या दुचाकीस्वारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. अमरावतीच्या वलगावात रविवारी रात्री 2 तरुणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. किरकोळ वादातून सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुन्या बस स्थानकाजवळ रविवारी रात्री संजोग जोशी आणि ऋतिक पंडित हे 2 तरुण थांबले होते. तिथे काही अनोळखी इसमासोबत त्यांचा कडाक्याचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की हल्लेखोरांनी स्वतः जवळील तीक्ष्ण हत्यारे काढून या दोन्ही तरुणावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात दोघेही रक्ताच्या थारोड्यात कोसळले आणि आरोपींनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून वलगाव पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवत 5 संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खळबळजनक दुहेरी खून प्रकरणातील 5 मुख्य आरोपींना अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने थरारक पाठलाग करून भातकुली बस स्टँड समोरून शिताफीने ताब्यात घेतले आहे. हे सर्व आरोपी शहरातून पळून जाण्याच्या तयारीत होते. वलगावच्या लीलाबाई अनिल तसरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी 19 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास त्यांचा नातू संजोग विकास जोशी वय 19 वर्ष आणि त्यांचा मित्र ऋतिक पंडित राहणार महाजनपुरा अमरावती हे घरी होते. त्यावेळी वलगाव येथील रहिवासी गोलू उगले, मिलिंद तायडे, सुमित सुरजुशे आणि अजय नागदिवे हे तेथे आले आणि संजोग व ऋतिकला सोबत घेऊन गेले. रात्री 10:30 वाजताच्या सुमारास जुना बस स्टॉप वलगाव जवळील बिकानेर दुकानाच्या बाजूला पूर्ण वैमनस्यातून आरोपींनी संजोग आणि ऋतिकवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही तातडीने इरविन रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. काही दिवसांपासून झालेल्या आपसातील वादाचा वचपा काढण्यासाठीच हा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात विक्की उर्फ गोलू विकास उगले वय 21 वर्ष, मिलन गोपालराव तायडे वय 21 वर्ष, अजय दिलीपराव नागदिवे वय 21 वर्ष, अनिकेत विलास मेश्राम वय 25 वर्ष, सुमित सुधाकर सुरजुसे वय 19 वर्ष ताब्यात घेण्यात आलेल्या 5ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्यांना वलगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपास वलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करीत आहेत. देशभरातील नीट आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणाविरोधात अकोल्यात शिक्षण बचाव कृती समितीने रणशिंग फुंकले आहे. दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा पद्धतीत पारदर्शकतेची मागणी करत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. अकोल्यात शिक्षण बचाव कृती समितीने आक्रमक पवित्रा घेत पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात असल्याचा संताप व्यक्त केला. या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कडक शिक्षा करण्याची मागणी समितीने केली आहे. नवी दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधावा असे आवाहनही करण्यात आले. भविष्यात पेपर फुटी रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवर आधुनिक सुरक्षा व्यवस्था असावी, तसेच परीक्षा रद्द झाल्यास विद्यार्थ्यांकडून पुन्हा शुल्क घेऊ नये आणि त्यांना योग्य आर्थिक सवलत मिळावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यासोबतच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी ही मागणी समितीने केली आहे.
सर्वात पहिले आपल्याच देशात आपल्याला ही नारेबाजी आणि हा प्रोटेक्ट करण्याचं कारण आहे की इथं हुकुमशाही सरकार आहे, जी जनतेचं ऐकत नाही आहे, विद्यार्थ्यांचं ऐकत नाही आहे आणि ज्या जनतेने त्यांनी निवडून दिलं त्या जनतेचं सुद्धा ते कुठल्याच प्रकारचे प्रश्न ऐकत नाही. त्यासाठी या देशामध्ये आपल्यासारख्या लोकांना प्रोटेक्ट करावं लागत आहे. अण्णा हजारेंचं आंदोलन 13 दिवस फक्त चाललं होतं, तर संपूर्ण देश आणि संपूर्ण व्यवस्था ही खिळखिळी झाली होती. आजही देशामध्ये ज्या पद्धतीनं लोक, तरुण विद्यार्थी, 30 विद्यार्थी आज मरण पावलेले आहेत आणि त्यांचं मरणसुद्धा यांना संवेदनासुद्धा नाहीत की भावपूर्ण श्रद्धांजलीसुद्धा वाहत नाही आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हे घ्यायला तयार नाही. हा जरी म्हणजे नीटचा जरी पेपर असला, पण हा नीटलाच जर आपण संदर्भ धरून पकडला तर हा नीटचा प्रश्न नाही आहे. हा आपण राज्य शासनाचे TETचा प्रश्न असो किंवा मग बिहारमध्ये दुसरे पेपर होतात त्याचा प्रश्न असो व त्याचबरोबर या पूर्ण भारतामध्ये जे काही पेपर्स होतात हा प्रश्न असो, हा देशाच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा धोका आहे. माझी एक शासनाला आमच्या संघटनेच्या मार्फत अशी विनंती आहे की बा युवा पिढी हे यांना प्रोत्साहन देण्याचं काम करावं, याचं खच्चीकरण करू नये, अन्यथा आपला देश देशद्रोहाला झाल्याशिवाय राहणार नाही. आमची युवा पिढी जी आहे ही युवा पिढी रस्त्यावर जर उतरली तर या सरकारला धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत युवा पिढी शांत आहे तोपर्यंत हे सर्वसाधारण ठीक आहे. एकदा समजा रस्त्यावर युवा पिढी उतरली तर त्याचा कोणीही विरोध करणार नाही. त्याला अकोल्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने विद्यार्थी आणि युवकांच्या विविध प्रलंबित प्रश्नावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. राज्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार होणारी पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि पोलीस भरतीतील अनियमिततेच्या निषेधार्थ आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे आणि महानगराध्यक्ष मोहम्मद रफिक सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली हे संयुक्त धरणे आंदोलन करण्यात आले. ऑनलाईन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनात पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवक युवती आणि विद्यार्थी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र सरकार असू द्या किंवा भारत सरकार असू द्या, दोन्हीही सरकार विद्यार्थी विरोधी, युवक विरोधी आणि शेतकरी विरोधी आहे. आज शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक झाली, आर्थिक भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे ज्या ज्या बोगस बियाण्या कंपन्या असतील या कंपन्यावर गुन्हे दाखल करून त्यांना कायमस्वरूपी त्यांच्यावर बंदी आणावी, त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं, ही मुख्य मागणी घेऊन आज आम्ही इथे धरणे आंदोलनाला बसलेलो आहे. नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सोहम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरू केले होते. आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांना रुग्णालयात हलवण्याचा आरोप करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ यवतमाळमध्येही आंदोलन करण्यात आले. नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सोहम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरू केले होते. याचे पडसाद यवतमाळ येथे पडले आहे. यवतमाळच्या संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन निदर्शने केली. यावेळी प्रधानमंत्री हटाओ देश बचाओ, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसेच तानाशाही नाही चालणार अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलकांनी मानवी साखळी करून काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे वाहतुकीवर तात्पुरता परिणाम झाला. राहुल वासनिक, RRC न्यूज, यवतमाळ. नवी दिल्लीतील जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भारतीय बौद्ध महासभेने जाहीर पाठिंबा दिला आहे. या संदर्भात अमरावती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना निवेदन पाठवण्यात आले आहे. नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटी तसेच अनियमिततेविरोधात जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचे शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य शाखेने सक्रिय पाठिंबा दिला आहे. महासभेने अमरावती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. परीक्षा व्यवस्था पारदर्शक करावी, दोषींवर कडक कारवाई करावी आणि मानसिक तणावात असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत द्यावी अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
आंदोलनकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले असून शासनाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करत विद्यार्थ्यांशी सकारात्मक संवाद साधावा अशी मागणी महासभेने केली आहे. प्रभाग क्रमांक 3 तसेच हद्दवाड भागातील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे गटनेते व नगरसेवक निलेश देव यांनी आज 20 जुलै रोजी महानगरपालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. गेल्या काही काळापासून प्रभाग क्रमांक 3 आणि हद्दवाड भागातील रस्त्यांची दुरवस्था, पाण्याचे संकट, नाल्यांची नियमित स्वच्छता नसणे आणि स्ट्रीट लाईटचा अभाव यासारख्या गंभीर समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाकडे वारंवार लेखी व तोंडी पाठपुरावा करून आणि कायदेशीर नोटिसा देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. अखेर लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या न्याय हक्कासाठी निलेश देव यांनी हे उपोषणाचे हत्यार उपसले आहे. 2016 हद्दवाढ झाली, आज 2026 उघडलं, पण हद्दवाढीचे प्रश्न तसेच आहे. रस्ते नाही, नाल्या नाही, स्ट्रीट लाईट नाही, खांबे आहेत पण त्याच्यावर लाईट नाही, स्वच्छ पाणी नाही, नियमित पाणी नाही. त्या मूलभूत प्रश्नावर आम्ही 4 जुलैला मान्य आयुक्तांना पत्र दिलं होतं. या सगळ्या विषयी आम्हाला निर्णय द्या. 15 तारखेला एक बैठक झाली, त्या बैठकीतून निष्पन्न काही झाले नाही. त्याकरता आजपासून आम्ही आंदोलन उपोषण सुरू केलेलं आहे. माझ्यासोबत माझे सहकारी आहे, मी उपोषणाला बसलेला, बाकी सहकारी माझ्यासोबत आहे. हद्दवाढीच्या भागातील रस्त्यांची कामे आणि मुख्य नाल्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे, समतोल पाणी पुरवठ्यासाठी नियंत्रण झडपा बसवणे, दलित वस्ती सुधारणा निधीचे समान वाटप करणे आणि हद्दवाढ भागासाठी कालबद्ध विकास आराखडा तयार करणे या मागण्या त्यांनी समोर केल्या आहे. निलेश देव यांच्या या निर्णायक लढ्याला पहिल्याच दिवशी समाजातील विविध घटकांकडून, स्थानिक नागरिकांकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व खासगी दवाखान्यांमध्ये साथीच्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली असून सतत वातावरणातील बदलामुळे ग्रामीण भागात व्हायरल सदृश आजारांनी चांगलेच डोकेवर काढले आहे. ऐन पावसाळ्यात पडत असलेले ऊन व उष्ण वारे यामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून याचा परिणाम ग्रामीण भागातील जनजीवनावर झाला आहे. व्हायरल सदृश आजारांमुळे लहान मुलांसह मोठे नागरिकही ताप, सर्दी, खोकला, अंगदुखीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून चांगला पाऊस सुरू झाला होता. त्यानंतर सतत पावसाची हजेरी लागत गेल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र यावर्षी जून नंतर आता जुलै महिना संपुष्टात येऊ लागला तरी अद्याप चांगला पाऊस न झाल्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. दिवसभर पडत असलेले ऊन व उष्ण वारा याचा फटका नागरी जीवनावर झाल्याने सर्दी, खोकला, ताप, जुलाब, अंगदुखी रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे कापडणे गावासह परिसरातील गावांमध्ये व्हायरल आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. घराच्या परिसरात स्वच्छता पाळा, रोगराई टाळा. सध्या पावसाळा असल्याने अधूनमधून पावसाच्या सरी येतात. अशा वेळी उघड्यावर असणाऱ्या पाण्याच्या टाक्या बंदिस्त कराव्यात. खराब टायर, नारळ आदी काडी कचरा साफ करावा. घराशेजारी अथवा परिसरात पडलेल्या अशा वस्तूंमध्ये डेंग्यू, मलेरिया आमंत्रण देणारे डास निर्माण होतात. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हायस्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC न्यूजच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट. अन्न व औषध प्रशासनाकडून थेट मकोका लावण्याची मागणी. जठारपेठ चौकातील वाहतूक कोंडीवर मनपाचा हातोडा. रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांवर धडक कारवाई. इलेक्ट्रिक वजन काटे केले जप्त. नो हेल्मेट नो एंट्री. जिल्हाधिकारी कार्यालयात दुचाकी स्वारांची नाकेबंदी. ट्रॅफिक पोलीस अचानक आले ऍक्शन मोडवर. वलगाव येथे किरकोळ वादातून 2 तरुणांची हत्या. 5 मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. भातकुली बस स्टँडवरून थरारक पाठलाग. तुरळक पावसाच्या सरी ग्रामीण भागात व्हायरल आजारांचे थैमान. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालय हाऊसफुल.
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.